नमस्कार, गुड मॉर्निंग। मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी। संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा वाटपाबद्दल 1.5 तास चर्चा झाली आहे। शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85, दादा गट 55 ते 60 या आकड्यांवर चर्चा झाली। मोदींच्या सभा कुठे आणि कधी घ्यायच्या यावर देखील चर्चा झाली। आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदारांच्या बैठकीची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा वाटपावर 1.5 तास बैठक झाली। अमित शहा या बैठकीत उपस्थित होते। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 तर दादा गटाला 55 ते 60 अशी आकड्यांवर प्राथमिक चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। पंतप्रधान मोदींच्या सभा, रोड शो कधी आणि कुठे घ्यायच्या याबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। आज पुन्हा एकदा अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे। बैठक आज झालेली आहे, सकारात्मक झाली आहे का किंवा काय नक्की बैठकीमध्ये पुढे? सकारात्मक झाली आहे, लवकरच त्याचा निर्णय होईल आणि सुरुवातीपासून सकारात्मक समन्वयाने सगळं चालू आहे। फॉर्म्युलाचं समोर येतोय की 160 जागा भाजप, 80 ते 85 जागा आपल्या आणि अजित पवार गटाला 60 ते 65 जागा। काय म्हणजे आम्ही विचारत नाही की किती ठरलं, पण जे होईल ते समन्वयाने, संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही। सर, बैठक सकारात्मक झाली, एक प्रतिक्रिया सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, एकदम सकारात्मक। तेव्हापर्यंत होऊ शकतं